जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि मस्त आता सकाळची वेळ आणि कामं आवरले। तर सकाळची स्वयंपाक भांडी धुणं सगळं आवरलं, जेवण वगैरे बी केले। आणि आज मंगळवार होता तर मम्मीला आणि मला उपवास होता, तर बाकीच्यांसाठी मस्त अशी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवलेल्या होत्या। तर आम्ही पण आत्ताच फराळ केलं आणि चाललंय आता बाकी काम। तर चाललेलं होतं जायचं होतं वावरामध्ये, कारण आता भरपूर वेळ झाला, सकाळची वाजलेत 11 आणि आता जाणार होते मी वावरात। तर इकडं चाललंय आबाचं जेवण, कारण आबा गेलेले होते पाणी भरायला, त्याच्यामुळं आबाचं जेवण जरा आज उशिराचे। चांगली झाली बटाट्याची भाजी? चांगली झाली का? आज काय काम करायचं? आज का ते करडी तेवढ्या सोंगून आणते ना वावरातल्या। हा हा ना, मग आता भरपूर त्या वाळलेल्या पण आहे, म्हणलं चला मग आज तेवढ्या करडी सोंगून आणते। तर जायचं होतं वावरात, पण म्हणलं इकडं वरती आले होते। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं चालूच राहतं बटाट्याच्या पापड्या बनवणं, वाळवणीचे पदार्थ म्हणा। तर कुरड्या काय आम्हाला करायच्या नाही आहे यंदा, कारण सगळे म्हणतात की घराची पूजा झाल्याशिवाय काही कुरड्या करायला चालत नाही। तर इकडं बघा मम्मीनी मस्त आता त्या दिवशी मी तुम्हाला चिप्स वगैरे तर दाखवलेच, त्या दिवशी पळी पापड्या ते बनवलेल्या त्या। आणि त्यानंतर मम्मीनी बघा मस्त असे बटाट्याच्या आपल्या पापड्या बनवलेल्या आहे यंत्रानी, किती छान कालच बनवलेल्या आहेत। तर ह्या इकडं बाजूला आहे, कारण ह्या अगोदर बनवलेल्या आहेत, ह्या वाळल्या पण आता चांगल्या। हे बघा किती मस्त झालेल्या आहेत, साबुदाणा आणि बटाट्याचे बनवलेल्या आहे। आणि ह्या नुसत्या फिक्क्या मिठातल्या जे आपले साबुदाण्याचे पळी पापड राहतात ते बनवलेले। आणि म्हणजे 2-3 प्रकार आहे, हे अलग आहे, हे बारीक बारीक हे एक अलग आहे, आणि ह्या पापड्या एक अलग आहे। हे जे आहे ना हे कालचा म्हणजे दुपारून बनवलेले होते। तर हे मम्मीने पळी पापडी बनवली, म्हणजे बटाटेच सेम तसंच, फक्त पळीने टाकायचं आणि शिजून घ्यायचं। तर हे पण मस्त बनवलेले आहेत। आणि वेगवेगळं वाळवणीचे पदार्थ असले तर खायला म्हणजे उपवासाला बरोबर पडतं। आणि तिकडं टाकलेला आता हुरडा भाजून आणि जो वाळवायला टाकलेला आहे, इकडं थोडंसं हरभरे होते ते पण वाळत टाकलेले, तिकडं थोड्याशा पापड्या आहे साबुदाण्याच्या त्या पण आहे। तर चला हे बघा एवढं म्हणजे आम्ही असं बनवलेलं आहे। आणि त्यानंतर आता जायचं आहे वावरात। तर चला आता निघाले वावरात, आणि पाण्याची बॉटल पण भरून घेतली, कारण आज थोड्याशा करडी होत्या त्या सोंगायच्या आहेत, भरपूर वाळलेल्या आहे आणि विळा घेतलेला आहे सोंगायला। आणि बघा इकडं आपला घास आहे, तर किती छान असं घास झालेलं आहे, कारण त्याला दिवसाआड म्हणजे पाणी द्यावंच लागतं, आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर लई सुकतो। तर बघा किती मस्त असा घास आहे आपला। आणि हे बघा आंब्याचं झाड, तर मी तुम्हाला आज आहे ना आंब्याला किती कैऱ्या लागलेल्या ते दाखवणार आहे। आणि बघा तरी पण भरपूर म्हणजे इतके बारीक बारीक कैऱ्या आहे ना, त्या सगळ्या अशा खाली पडता येते बघा। जे वाऱ्याने अशा वाळूड जर आली तर लगेच बारीक बारीक कैऱ्या खाली पडून जातात। आणि हे बघा ह्या पद्धतीनं किती छान अशा आपल्या आंब्याला कैऱ्या लागलेल्या आहेत, खूप सारे फळं इथं लागलेले बघा, आणि भरपूर मोठले झालेले आहेत। हे बघा खूप पलीकडल्या साईडनी पण आहे वाटतं, तर पलीकडल्या साईडनी जाऊ आपण। आणि एकच आंबा आहे, आणि याला आहे ना घासाच्या दांडाला येतो, तर पाणी आहे त्यामुळं मस्त अशा कैऱ्या झालेल्या आहेत हे बघा। आणि उन्हाळ्याच्या दिवसात कैरी म्हणल्यावर खायचं काही अलगच हे असतं बघा। इकडल्या साईडनी पण खूप साऱ्या आणि एकदमच भारी। आणि किती छान असे फळं लागलेले आहेत। आणि ह्या सीझनला कैऱ्याचं लोणचं, आणि म्हणजे नाव जरी घेतलं किंवा कैरीचं सरबत म्हणा, जरी नाव जरी घेतलं तरी इतकं तोंडात पाणी येतं, असं वाटतं कैऱ्या कधी मोठ्या होतील आणि आता कधी आम्ही ह्या कैऱ्यांचा किंवा आस्वाद घेऊ। तर मागच्या वर्षी एवढ्या नव्हतं आलेले, 1-2 आले होते फक्त याला, पण यंदा मस्त असं झाड झालेलं आहे। आणि घरासमोर आहे जे त्याला पण भरपूर कैऱ्या आहे, पण ते भरपूर मोठं आहे त्यामुळे त्याचं म्हणजे त्याला दरवर्षीच असतात, पण हे ना
यंदाच्या इतक्या मस्त काय राहिल्या तर एकदमच भारी वाटू राहिलं आणि खायला पण भरपूर मस्त फळं भेटतील आपल्याला यंदा पण, आहे की नाही. तर चला आता निघाले वावरात. तर चला आता आले वावरात आणि आपल्याला मस्त आता कलडी सोंगायच्या आहेत. बघा कलडी भरपूर वाळलेल्या आहे आणि जेवढ्या जास्त वाळतील ना त्याच्यानंतर सोंगावं लागतात आणि त्याला इतके काटे असतात ना बस म्हणजे लई सावधगिरीनं सोंगावं लागतं त्या कारण. तर मी तुम्हाला त्यात झाड दाखवते, तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच करडी. हे बघा इतके सारे काटे आहे त्याला, ते लई सावधगिरीनं म्हणजे अशा सोंगावं लागतात आणि खरं तर उपटूनच येतात तेव्हा ना, पण मग विळ्याच्या साह्याने सोंगायच्या हे अशा धरून पूर्ण आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. आणि भरपूर आहे वावरामध्ये, कुठं मुळं टाकेलं होतं. तर हे बघा मी आता लगेच सोंगून घेणार आहे. आणि वावरात जे ज्वारीचं हे होतं ते आबानीच अगोदर 10-1 दिवस झाले तेव्हा सोंगून टाकलेलं आहे चारा ठिकठिकाणी. तर तो पण आता गोळा करायचा आहे, पण तो आता बघू जेव्हा सावड भेटेल तेव्हा. अजून इथं कांग्रेसाचे गंज आहे ते बी पेटून द्यावं लागणार आहे. चला थोडं थोडं काम होतच राहील. बाकी आता एकदा कलडी सोंगून घेते. तर चला आता भरपूर टाईम झालेला आहे आणि कलडी सोंगायच्या चालू होत्या. तर पलीकडलं जे वावर आहे त्याच्यातल्या सोंगल्या आणि इकडल्यावर चालते कांद्याच्या इकडं. तर इकडच्या बी भरपूर अशा सोंगून टाकलेल्या आहेत. बघा भरपूर कलडी आहे, पण मग आता एवढं काही होणार नाही. आता दुपारचं 1-1:30 वाजू राहिला, टाईम पण भरपूर झालेला आहे. थोडं उन्हाचं म्हणलं जावा घरी. तर हे बघा या अशा पद्धतीनं कलडी सोंगून टाकू राहिली मी. आणि कवळ्या टाकल्या ना तर मग उचलायला बी बरं पडतं. इकडं या बाजून राहिलेल्या आहेत, इकडं पूर्ण या साईडनं पूर्ण अशा सोंगून डायरेक्ट पट्टा सोंगून नेलता. आणि भरपूर ऊन पडलं म्हणलं आता घरी जावा, कारण आता या काय असतं काय सोंगून होणार नाही आहे. एकटीच येलो होते आज मी. तर चला मी आता जाते थोडंसं घरी, कारण ऊन पण इतकं पडायला लागले ना, तर लई ऊन लागायला लागलं. आता थोडंसं पाणी पिते आणि जाते. पाणी पण आता भरपूर गरम झालं असणार, कारण इकडं सावलीत ठेवलेलं होतं गिन्नीगावच्या झाडाखाली, पण भरपूर गरम झालं असं आता. तर हे बघा इकडल्या वावरातले मी ह्या तुकड्यातल्या सगळ्या कलडी सोंगून टाकलेल्या आहेत. बघा ठिकठिकाणी असे गंज केलेले आहेत विहिरी पसल्या. आणि इकडं काही जास्त गंज नव्हते, तरी निघतीन 15-1 गंज समजा. आणि थोडे टाकलेले आहेत. आणि ऊन पण पडलेले आहे आता. म्हणलं चला आता थोडंसं घरी उन्हाचं. तर चला आता आलो होतो वावरात आणि आता वाजलेले आहेत 4. जरा दुपारी थोडंसं उन्हाचं घरी पण गेलेले होते मी. आणि आता सोनपापडीचे पप्पा पण आलेले आहेत, मक्का काढायला गेलेले होते. पण त्यानंतर मग दुपारून आले आणि मग म्हणले चल तुला बी थोडीशी मदत. तर कलडी सोंग लागायला. तर आपले डोंगळे बघा किती मस्त झाले आहेत आणि चांगले दाणे भरायला लागलेले आहेत. आता त्याच्यामध्ये बी लसूण काढायला आला का? तर आपला लसूण पण काढायला आलेला आहे आणि मस्त कांडी झाली त्याची. एवढा आम्ही लसूण लावला तर मग त्याच्यामध्ये नंतरून आहे ना, सुरुवातीला आम्ही म्हणजे त्याच्यात गबळ होऊन नाही दिलं आणि नंतरून मग कांद्याच्या आहे ना दाखव कधी झाली कांडी दाखव. लगेच ना उपटून घेऊ ना. हा 1 मिनिट दाखव मला कांडी दाखव कशी झाली. लगेच ना घेऊन ये. तर बघा त्याला काय भरेला. तर बघा आपले लसूण मस्त अशी कांडी पोचलेली आहे. हा मग हे काय तर एकदम मस्त आहे बघा. हा ना थोडं तुम्ही घेतले लगेच उपसून. हा घरी घेऊन जाऊ. लसूण पण संपलेला होता आपला. आणि इकडचे कांदे झाले काढून, इकडचे बाकी येतं. एवढे डोंगळे येतं आणि डोंगळे कसं घरचंच बी लागतं, कारण आपण कांदे जादा कमी लवितो. तर मग अहो एवढं नका उपसू ना. हा ना पाहते थोडं राहू द्या मग, अजून बाकी येतं मग बाकी काही नाही काढावं लागेल नाही फोडून जाईल. हा का? तर चला आता काय जेवढं राहिलेलं आहे बाकी तेवढं आता सोंगून घेऊ, कारण मी एकटीच होते आज सकाळपासून. तर जरा मला एकटीला पण बोर झालेलं होतं. सोनपापडी पप्पा पण आलेत आता. आहे का जेवरील कणस आहे? दाणे आहे का? कणस आहे पण दाणे आहे का भरले त्याच्यात?
आणि चाललं होतं की कलडी सोंगून झाल्याच्यानंतर जे जवारीचे कणस आहे का ती सोंगून घेऊ, पण काही एवढे दाणे वाटत नाही. आहे का पाखरांनी सगळे खाऊन घेतलेले आहेत. हे इथपर्यंत सोंगलेलं आहे मी आणि तिथून पुढं राहिलेलं आहे. चला आता लगेच घेऊ सोंगून. चला आता करडी पण झाल्या सोंगून आणि जायचं होतं घरी, कारण आता 4-4:30 वाजलेले आहेत. 4 वाजता आलो, थोडंसं बाकी होतं. अर्धा तासात आम्ही दोघांनी सोंगून घेतल्या करडी. आणि सोनपापडीचे पप्पा आले होते त्यामुळं त्यांनी फास्टमध्ये घेतल्या. जशी पटापटा लागले काम का आवरू. आणि यांनी दुसरंच मध्ये काहीतरी काढलेलं आहे तर बघा. जायचं होतं घरी, पण मग इकडं लसणाच्या वावरात आले आणि लसणाच्या वावरात आले तर म्हणे बघितलं लसूण कसा झाला कसा नाही. तर लगेच म्हणे आता आपण आहे ना लसूणच काढून घेऊ, कारण लसूण पण काढायला आलेला आहे म्हणे. थोडासा होता बरं का टाईम, पण मग नंतर खुडला बी असता असं त्यांचं म्हणणं होतं. तर चाललेलं आहे आता लगेच. मग म्हणलं जाऊ दे, आता टाईम पण आहे 4:30 वाजले. तर मग जर झाला तर मग बघू, आहे का नाही. तर 5-1 मिनटं झाले आता लागून. आणि काय लसूण म्हणजे त्यामध्ये थोडंसं गवत पण झालं होतं बघा. आणि जेव्हा आपण कांदे ते खुरपाय चालू तेव्हा खुरपणी ते चालू होती, पण नंतरून मग जेव्हा दुसरीकडे कामाला त्याला लागलो होतं मग इकडं काही लक्ष नाही झालं. तर लागलेलो आहे आता लसूण काढायला. तर बघा लसूण किती मस्त झालेला आहे आपला. आणि तुम्ही कांडे बघू शकता किती मस्त आणि मोठाले कांडे आहे. आणि पात पण अजून अशी एकदम हिरवीगार आहे बघा, किती छान आहे. तर भरपूर मोठाले कांडे झाले आहे. मागच्या वर्षी एकदम छोटे म्हणजे बारीक बारीकच होत्या. मागच्या वर्षी एवढा काही खास लसूण पोचला नव्हता. तर चला यंदा चांगला लसूण होईल. सोनपापडी बाप्पा चाललंय थोडाफार खुडला म्हणजे मग जो खुडतो ते बाजूला टाकायचा. आम्ही दोघं काढून राहिलो आता. कांदे आहे काय त्याच्यात? कांदे ते लावले नाही, ते आले असतील. किती दिवसात निघतो? 4 महिन्यात का? 4-4.5 महिने. आणि मग 4च महिने झाले हो लसणाला. 4 महिने पण नसून झाले असेल म्हणा. पण लसूण काढायलाच आलेला आहे तर म्हणलं घेऊ काढून, नंतर मी मग लई खुडतो. तर चला बघा आपला असं लसूण एवढा आहे. या म्हणजे ह्या साईजच्या कांड्या आहेत, मस्त आहे. तर एवढा आहे लसूण आपलं 2-3 वाफे घेऊ आता काय काढून. अजून सूर्य पण भरपूर म्हणजे अजून दिवस पण भरपूर आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही, होईल, आहे का नाही. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत. आता 6 वाजून गेले म्हणा, 6-6:15 झाले आहेत. कारण भरपूर टाईम झाला आणि दिवस पण बघा पूर्ण बुडालेला आहे. आणि चाललं आहे आता लसूण. म्हणजे खरं म्हणजे आज 2 घंट्यात आम्ही पूर्ण लसूण काढला. 2 तासात आहे नाही, 2 नसेल लागले, कमी लागले असेल. कारण इतका फास्ट लसूण उपाटला ना. कारण एक तर उशीर झाला लागायला. खरं काढायचं नव्हताच, पण सोनपापडी बाप्पास लय आग्रह चालला की आपण लसूण काढूनच घेऊ म्हणून, कारण उद्या डबल यायला जमणार नाही. आणि तसंच मागं पडत जर गेला ना तर तो थोडंसं म्हणजे आज थोडं ओल्लं रान होतं तर मग व्यवस्थित उपाटला गेला. नॉर्मल थोडं खुडत होता, पण चाललं आहे की नाही. तर बघा भरपूर असा लसूण निघलेला आहे आपला. जायचं घरी. 3 वाफे होते. तो मोकळा लसूण घ्यावा लागेल ना गोळा करून, नंतर न्यायचं. नाही ना, मग थोडंसं गवत आहे नाही, घेते ना तशी वास राहायला. थोडं जर उपटलं ना बरं चालेल. तर चला मस्त असा लसूण पण काढला. एक काम कमी होत चाललेलं आहे. कांदे अजून टाईम आहे कांद्याला. डोंगळ्याला बी अजून 15 दिवस बाकी आहे ना. 15 दिवसात येतील ना. आणि डोंगळ्यात कसं टप्प्यावर राहतं, थोडेसे म्हणजे जे जसे येतील तसे काढावं लागते. तर चला आता हा लसूण आता आम्ही असाच ठेवणार आहे, कारण उद्याच न्यावं लागणार आहे. कारण म्हणजे आता आम्ही ट्रॅक्टर पण आणलेलं नाही आहे, काहीच नाही. आलो होतो हे करडी सोंगायला, तर त्या पण झाल्या. फक्त आता त्यासो म्हणजे नंतरून मग ज्या झोडायच्या. तर चला खूप टाईम झाला आणि सकाळपासून चाललेला होता, कामाची गडबड. तर आता जायचं आहे आणि भरपूर टाईम पण झाला. आणि घरी पण आता स्वयंपाक पाणी बघावं लागेल. सोनपापडी राहती मम्मीला जरा संध्याकाळच्या म्हणजे ॲडव्हान्स करते म्हणा. तर मग लेकरांचं कसं तसं राहतं. आणि चला
छोटासा ब्लॉग बनवला होता, तर तो आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.